या संबंधा गेले ते तुले गोटे गोटे आज करून तुम्हा नमस्करणे किया. महाराष्ट्रीय असावे, महाराष्ट्रीय असावे असा आदेश भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना या महाराष्ट्र भूमीत दिला. त्र्यंबकेश्वर नाशिक ही तर पवित्र भूमी आहे. या भूमीतील डोंगर, नद्या, कुंड रामप्रभूंच्या पदस्पर्शानं पवित्र झाले आहेत. बाराव्या शतकात गोदावरीच्या काठी महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आपलं परिभ्रमण करू लागले. स्वामी श्री चक्रधर हे पूर्वाश्रमीचे हरिपाल देव, द्वारावतीचे योगीराज श्री चांगदेव राऊळ यांनी हरिपाल देवाच्या मृत शरीरात योग सामर्थ्यानं प्रवेश केला. तेच हरिपाल देव या महाराष्ट्र भूमीत वावरू लागले. कृष्णो वंदे जगद्गुरुं. विदर्भातील रिद्धपूर या गावी सिद्धपुरुष श्री भगवान गोविंद प्रभूंचं त्यानं दर्शन घडलं. भगवान श्री गोविंद प्रभूंनी या तेजस्वी युवकाकडे पाहून चक्रेया होय म्हणे म्हणून त्यांचं चक्रधर नाव ठेवलं. श्री चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभूंचं शिष्यत्व पत्करलं. गोविंद प्रभूंचं उपास्य दैवत श्रीकृष्ण हेच महानुभाव पंथाचं उपास्य दैवत झालं. भगवान श्रीकृष्ण हे आबाल वृद्धांचं लाडकं दैवत. गाई वासरण गोपाल यात रमणारा खोडकर बालकृष्ण हा प्रत्येकाला आपलासा वाटतो. स्वामी चक्रधर असेच लीला करीत भ्रमण करीत असत. अंतरी अपार कण, बाहेरी बालसुलभ दर्शन असा हा सिद्ध ज्ञानी महानुभाव लोकांचं आराध्य दैवत झाला. पडल्याची शुश्रूषा कीजे. जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो, करुणेनं त्यांना आपलंस करतो, तोच अवतार. देव दगडाची खोळ घेऊन बसत नाही. चक्रधर, ज्ञानदेव, एकनाथ अशा मानवी रूपानं परमेश्वर संचार करतो. स्वामींनी अनाथ दुबळ्यांना जवळ केलं. भेदभाव पाळले नाही. मानव धर्म सामान्य माणसाच्या आवाक्यात येईल अशा पद्धतीनं आचरण केलं. स्त्री ठाई आदिशक्ती, तिची उपेक्षा थांबवलीच पाहिजे. स्वामींनी स्त्रियांना आपल्या पंथात सामावून घेतलं. श्रद्धा, भक्ती, मुक्तीचं द्वार त्यांच्यासाठी खुलं केलं. सांगा तुमचे काही जीव, मग याच्या काही जीवलिया. तुमचे अणुदेव राखिता
आणि आते काही अनुदेव राखिता ऐसे येत काही असे मागा गार्गे मैत्री स्त्रिया झालिया नसती श्रमणे वृत्ती कीजे महानुभावांचे निमेळे लाहीरती आनंदाचे सोने केळे मग मनोरथ वेलीची फळे हाते तोडी जती एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाड आहे लोकजीवन सूक्ष्मतेनं पाहिलं, दयेनं स्नेहमय केलं, सुगम माय बोलीत परमेश्वरी ज्ञानाचा प्रसार केला. वेद, उपनिषद, भगवद्गीता यातील गहन तत्वज्ञान बहुजनांसाठी सांगत आणि आचरत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हिंडत होते. त्यांच्या या भ्रमंतीच्या दिनचर्येचं वर्णन माहीम भट्टाने लिहिलं. तो ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र. लीळा चरित्र आद्य मराठी ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही आधी लिहिला गेला. चक्रधर स्वामींच्या तेजस्वी व्यक्तिमत्वापासून स्फूर्ती घेऊन अनेक प्रतिभावंत संत लेखक मराठी भाषेला लाभले. स्वामीजींची शिष्या महदंबा, महाकवी नरेंद्र, पंडित केशवबास, भास्कर भट्ट बोरीकर इत्यादी महानुभाव पंथाच्या लेखकांनी अनेक मौलिक साहित्याची निर्मिती केली आहे. मराठी सारस्वताचं दालन महानुभाव पंथांनी संपन्न केलं. स्वामींच्या लीळा चरित्रात स्वामींचं जे दर्शन घडतं त्यावरून स्वामींनी स्त्री पुरुष हा भेद सुद्धा नाहीसा करायचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीनं सगळेच त्या चैतन्यमय ईश्वराचे होते. त्यांच्या या लोकविलक्षण वर्तणुकीमुळे त्यांच्या संबंधी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या मनात सुद्धा विकल्प आले. प्रसंगी स्वामींना शारीरिक क्लेश सहन करावे लागले. पण मागे राहिला तो पंथाचा जनसामान्याचा व्यापक स्नेहभाव, उपास्य दैवतांची मनोमय आराधना. हे देखले तैसे आठवी दे येथ नमस्कार कीजे अपरिमित आकाश, वाहतं वारं आणि नद्या कालातीत आहेत. मात्र कालाच्या ओघात साम्राज्य आली गेली. दगडा मातीचे किल्ले मोडके अवशेष घेऊन ठिकठिकाणी दिसतात. पण महानुभाव पंथाचं चैतन्य त्यांच्या उरल्या सुरल्या भग्न अवशेषात अजूनही तळपत आहे. ते बालकृष्णासारखंच अपार अनंत आहे.
जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, गाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. कुठे फडकते निशाण अंबरी गर्जत संदेशा, 800 नवक्रांती घडली महाराष्ट्र देशा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. धरा प्रेम मनी भूत मात्रांचे दया हृदयी ठेवा, अनित्य हा संसार मानवा प्रेम नित्य ठेवा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. श्री चक्रधर स्वामींनीच आपल्या अनुयायांना सांगितलं, खोट्या देवता, मोठं कर्मकांड, भ्रामक समजुती यावर विश्वास ठेवू नका. परमात्मा त्याची उपासना करा. चैतन्याचा स्पर्श दैवी आभा होऊन अमर होतो.